महाराष्ट्रामध्ये अवघ्या 9 महिन्यामध्ये 1,39,434 कोटींची विक्रमी परकीय गुंतवणूक। राज्यातील परकीय गुंतवणुकीचा गेल्या 10 वर्षातील विक्रम मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत माहिती दिली। आदिम जमातींसाठी महायुती सरकार विविध योजना राबवणार। पंतप्रधान जनमन योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणी करणार। आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारचा नवा प्रयत्न। राज्यामध्ये प्रीपेड मीटर बसवणार नाही तर घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणं अनिवार्य। स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसाला 10% सूट मिळणार। विधानसभेतून मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। काही झालं की शिंदेंच्या कामाला स्थगिती दिली अशी बातमी येते। स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही। विधानसभेत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांनी सभागृहाला माहिती दिली नाही। सभागृहामध्ये चुकीचा पायंडा पाडला जातोय, विरोधकांचा आरोप। अनिल परबांच्या कालच्या वक्तव्यावरून विधान परिषदेमध्ये आज सत्ताधारी चांगलेच आक्रमक। यावेळी विधान परिषदेमध्ये 3 वेळा तहकूब करण्यात आली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर अनिल परब यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांचं आंदोलन। अनिल परबांच्या वक्तव्याचा निषेध करत निलंबनाच्या कारवाईची मागणी। अनिल परबांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला। परबांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांचं निलंबन करा। प्रवीण दरेकर यांची मागणी। माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही। छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे आमचे दैवत। मी माझ्या दैवतासोबत स्वतःची तुलना केली नाही। अनिल परब यांचं स्पष्टीकरण। संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन नाक घासून माफी मागा। अनिल परबांच्या वक्तव्यानंतर शंभूराज देसाई विधान परिषदेमध्ये आक्रमक। घरं तोडण्यासाठी परब तक्रारी करतात आणि छळ झालं म्हणतात। मंत्री नितेश राणे देखील विधान परिषदेमध्ये आक्रमक। विधान परिषदेमधील गोंधळानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब। माझाही छळ झाला, महाराजांचा आदर्श बाळगला, ते शरण गेले नाहीत। परब यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समर्थन। राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष जाऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन। अनिल परब यांच्या विरोधातील आंदोलनावर रोहित पवार यांची टीका। मित्रच्या अध्यक्षपदावरून अजय अशर यांची उचलबांगडी। अजय अशर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय। प्रवीणसिंह परदेशी मित्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्षपदी नेमणूक। अजय अशर हा शिंदेंच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस। संजय राऊतांचे गंभीर आरोप। अजय अशर देश सोडून पळाल्याची माहिती, राऊतांचा आरोप। महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे। याच अधिवेशनामध्ये कायदा झाला पाहिजे। उदयनराजेंचं सरकारला आव्हान। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर उखडून टाका। माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांची संतप्त प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या कबरीसाठी 2011 पासून जवळपास 6,50,00,000 खर्च, तर शिवरायांच्या महाराष्ट्रातील एकमेव मंदिराला कमी मदत मिळते। औरंगजेब आणि त्याच्या कबरीचं उदात्तीकरण होणार आहे का? हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचा सवाल। तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनाला येताना तोकडे कपडे घालू नये। मंदिराची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची मागणी। ड्रेस कोड लागू करण्यासाठी पुजारी मंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। जालन्यामधील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण। कैलास बोराडेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला। बोराडे मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत मंदिरात गेल्याचा व्हिडिओ समोर। मंदिरासमोर माझ्या अंगात आलं होतं, जरांगेंनी समोर आणलेला व्हिडिओवर बोराडेचं स्पष्टीकरण। कैलास बोराडेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला। जालन्यातील कैलास बोराडे घटनेप्रकरणी आरोपी नवनाथ दौंडकडून तालुका प्रमुख पदाचा राजीनामा। नवनाथ दौंड हा ठाकरेंच्या शिवसेनेचा भोकरदन तालुका प्रमुख होता। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून जमा होणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता आजपासून जमा होणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। 2100 रुपयांच्या हप्त्याचं काय? निवडणुकीआधी अटी शर्ती नव्हत्या। मतांसाठी सरकारनं हे पाप केलंय। नाना पटोलेंची सरकारवर टीका। महेश मोतेवारकडून पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जादा पैशाचं आमिष। महेश मोतेवारचा ऑनलाईन बैठकांचा व्हिडिओ समोर। जुन्या साथीदारांसोबत मोतेवारची दौलत प्राईड नावाची नवी कंपनी। बीडच्या शिरूर तालुक्यामधील अमानुष मारहाण प्रकरण। आरोपी सतीश भोसलेला पकडण्याचं शिरूर पोलिसांसमोर आव्हान।
सतीश भोसलेसह इतर 6 जणांना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना. बीड मारहाण प्रकरणामधील सतीश भोसले अद्यापही फरार. सतीशच्या शोधासाठी शिरूर पोलिसांची 2 पथकं रवाना. हरिण पकडण्याच्या जाळ्यावरूनच ढाकणे पिता पुत्राला मारहाण. मुंबईची भाषा मराठी नाही हे सांगणं एक रणनीती. भैयाजी जोशी यांचं वक्तव्य भाजपच्या रणनीतीचा भाग. संजय राऊतांचे भाजपवर आरोप. आझमींचा निषेध करता मग जोशींचा का नाही, राऊतांचा सवाल. भैयाजी जोशींच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. महाराष्ट्रातून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. भैयाजी जोशींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबई ठाकरे गटाचं आंदोलन. शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याविरोधात सोलापूरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. हाताला काळी पट्टी बांधून वक्तव्याचा निषेध. भैयाजी जोशी यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाची जोरदार घोषणाबाजी. महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याविरोधात रायगडच्या रोहा इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन. कार्यकर्त्यांनी थोरवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केलं. एकनाथ शिंदेंना कधीही पंख नव्हते, ते फक्त उड्या मारायचे. शिंदेंच्या उड्यांवर आता बंदी घालण्यात आली आहे. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून सपकाळांचं स्वागत. गावातील विकास कामांबाबत दोघांमध्ये चर्चा. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बाबा आढाव यांच्यासह प्रवासी आणि मालवाहतूकदार संघटनांचं आंदोलन. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या सक्तीविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये रिक्षा, टेम्पो, बस, ट्रक चालक मालकांचा सहभाग. बीडच्या परळीमधील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण. महिलांचा उपोषणाला मोठा पाठिंबा. उपोषणामध्ये शहरातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी. पुण्यामधील शिक्षण संचालनालयासमोर प्राध्यापक दिलीप ठोंबे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस. पूर्णवेळ वेतन निश्चितीच्या मागणीसाठी घंटा वाजवत आंदोलन. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये दुचाकीला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक. अपघातामध्ये 9 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू. इतर दोघे गंभीर जखमी. पुलावरून होणारी भरधाव जड वाहतूक बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थांचा रस्ता. नागपुरातील इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूममधून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला. एका आरोपीला 5 पावली पोलिसांकडून अटक. साहित्य चोरी करण्यासाठी केलेलं वाहन देखील पोलिसांकडून जप्त. साताऱ्याच्या शिरवळ पोलिसांकडून अवैध गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त. उच्चभ्रू सोसायटीमधील गोडाऊनमध्ये छापा टाकत कारवाई. पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू. नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचं कौतुक. धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून भैया जोशी यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन. शहरातील झाशीर आणि पुतळा परिसरामध्ये आंदोलन करत भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान. निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित. नांदेड जिल्ह्यामध्ये मका पीक काढणीला आता सुरुवात. उन्हाळ्यामध्ये जनावरांना चाऱ्याची सोय करण्यात शेतकरी व्यस्त. सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग. विनयभंग करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप. सांगली शहर पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या नागदेवाडी परिसरामध्ये मिक्सर ट्रकची महिलेला धडक. मिक्सर ट्रक चालकाच्या बेफिकिरीमुळे अपघातामध्ये महिलाचा मृत्यू. ट्रकच्या धडकेमध्ये मुगाबाई निगडे यांचा जागीच मृत्यू. मुंबईच्या सांताक्रूजमध्ये भीषण अपघात. अपघातामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये शिवसेना उपशाखा प्रमुख विनोद पटेल यांच्या मुलाचा समावेश. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन 10 वैद्यकीय अधिकारी 20 मार्चला रुजू होणार. जिल्हा परिषद आणि राज्य सरकारकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख. पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिल. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील बैठकीमध्ये नवीन मुदत. नाशिकच्या येवल्यामधील गावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. गावागावात टँकर सुरू करावे. येवला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर. गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरामध्ये पाणी टंचाई. पाणी टंचाईमुळे नागरिक आक्रमक, तर काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रिकेट आणि रस्सीखेच स्पर्धेचा शुभारंभ.
भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये एकविरा फाउंडेशनकडून स्पर्धेचं आयोजन. दोन्ही स्पर्धांमध्ये 32 महिलांचा समावेश.